कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री यांनी दिली आहे। आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी। पाहूया शेतकऱ्यांसाठी सविस्तर बातम्या। द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी घटणार, अतिवृष्टीचा फटका तासगाव खानापूर तालुक्यातून मिळाला प्रतिसाद कमी। जिल्ह्यातून 6589 शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी केली नोंदणी। सांगली जिल्ह्यातील अपडेट। शेतकऱ्यांच्या गोड ऊसाची कडू कहाणी, दरात तफावत आणि गुळ युनिट धारकाकडून झाली लूट। ऊसाला एक समान दर द्यावा, शेतकऱ्यांनी केली मागणी। मंठा तालुक्यातील अपडेट। अँटीबायोटिकचा अतिवापर ठरू शकतो जीवघेणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमात संवाद। नागरिकांनी स्वतःच्या मनाने औषधी घेण्यापासून सावध राहण्याचे केले आवाहन। 80,000 क्विंटल कापूस खरेदी, गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र निम्मेच। दररोजची सरासरी आवक झाली कमी, आणखी महिनाभर खरेदी केंद्र सुरू राहण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट। व्हॉट्सअप ॲपवर ई-चलान आले तर झटक्यात होणार बँक खाते साफ। अधिकृत ई-चलानची माहिती केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲपवरच तपासा। जालना जिल्ह्यातील अपडेट। ढगाळ वातावरणामुळे गव्हासह हरभरे पिके आली धोक्यात, त्यामुळे रोग आणि किडींचा वाढला प्रादुर्भाव, उत्पादनात घट येण्याची शक्यता। पाचोऱ्यात पालेभाज्यांची आवक वाढली, कवडीमोल भावाने विक्री, जुडीमागे केवळ 5 रुपयांचा दर, नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे गणित कोलमडले। कांदा दरात घसरण, उत्पादक संकटात, पंधरवड्यात क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांनी दर उतरल्यामुळे शेतकरी आला संकटात। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। महिला बचत गटाच्या उत्पादनांना मिळणार कायमस्वरूपी बाजारपेठ। 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्यास राज्याच्या ग्रामविकास मंडळाने दिली मान्यता। ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला उद्या प्रारंभ, नामवंत ब्रँड्स एकाच छताखाली येणार, शेतकऱ्यांना दररोज पेरणी यंत्र जिंकण्याची मिळणार संधी। शुक्रवार ते सोमवार 4 दिवस भरणार कृषी प्रदर्शन। संभाजीनगरमधील अपडेट। युरिया टंचाईने शेतकरी राजा संकटात, प्रशासनाचे दुर्लक्ष कंपन्याचे फावले, युरिया हवाय तर मग इतर खतेही घ्या, दुकानदारांनी केले शेतकऱ्यांना हैराण। आयात सवलती संपल्यामुळे कापसाच्या किमतीत 5% झाली वाढ, बांगलादेशने शुल्क लादल्याने दबाव वाढला, बांगलादेश धाग्यावर 20% आयात शुल्क लावू शकतो। सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, आजपर्यंत फक्त 301 जणांनीच केली नोंदणी, तांत्रिक अडचणीमुळे सिल्लोड तालुक्यातून मिळाला अल्पसा प्रतिसाद। पीक पेरा, सोयाबीन मॉइश्चर केंद्रावर मर्यादित क्षमता ठरल्या त्रासदायक। खत विक्री प्रणाली ॲग्रीस्टॉकला जोडणार, अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्राने टाकली पावले। शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप करणारे संगणकीय विक्री प्रणाली ॲग्रीस्टॉकला जोडण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। यामुळे अनावश्यक खत विक्रीला चाप बसणार आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड त्यांनाच आयुष्यमान भारत योजनेचा उपचार, 10 लाख आयुष्यमान कार्ड काढलेत, परंतु काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे कार्ड काढण्यासाठी येत आहेत अडचणी। रेशन कार्डवरील 12 अंकी नंबर त्यासाठी बंधनकारक करण्यात आला असून या योजनेतून उपचारासाठी 5 लाखापर्यंत अनुदान दिले जाते। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। नवीन वर्षात रेशनवरील ज्वारी झाली बंद, तांदूळ कमी पण गहू जास्त मिळणार, रेशन कार्ड धारक लाभार्थींना महिन्याला 21 किलो गहू तर 14 किलो मिळणार तांदूळ। शेती समस्यासाठी किसान कॉल सेंटर सुरू, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्फत किसान कॉल सेंटर योजना कार्यान्वित केली असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा, असे कृषी अधिकारी यांनी केले आवाहन। नागपूरला भरली हुडहुडी, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने झाले कापरे, थंडीची लाट 3 दिवस राहणार, हवामान खात्याकडून इशारा। सोने चांदीच्या दराचा ऐतिहासिक उच्चांक, 6 दिवसात किमती गेल्या गगनाला, एकाच दिवसात सोने 9,700 तर चांदीत 8,400 रुपयांची वाढ पाहायला मिळाली।
महावितरणाची शॉक देणारी नीती. दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या मुळावर. रब्बी हंगामही आला धोक्यात. सौर ऊर्जेच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष.